हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? जर तुम्ही वनरक्षक भरतीची वाट बघत असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण 11 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र सरकारने एक असा जी आर काढला आहे जो भरतीवर मोठा परिणाम करू शकतो. तर हा जी आर नक्की काय आहे, याचा अर्थ काय आहे, नंतर याचा उमेदवारांसाठी ॲक्च्युअल अर्थ काय आहे, तर हे सर्व आज आपण एकदम सिंपल भाषेमध्ये समजून घेणार आहोत. तर गेल्या काही वेळापासून भरतीबद्दल काही शंका होत्या. बरेच जणांच्या कमेंट देखील येत होत्या की भरती कधी होणार. तर काही प्रोसेस थांबली होती. तर आता रिसेंटली सरकारने 11 फेब्रुवारी 2026 रोजी एक नवीन जी आर जारी केला आहे. तर हा जी आर नेमकी काय सांगतो, चला तर तो स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया. तर हा जी-आर पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पद भरतीबद्दल आहे. तर पूर्वी या भरतीवर सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू होती. तर त्या कारणामुळे ही भरती प्रक्रिया पुढे जाऊ शकत नव्हती. तर आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारने ही भरती कशी पुढे न्यायची यावर काही सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे ज्या प्रोसेस अडकल्या होत्या तर या आता पुढे नेण्यासाठी काही सूचना बनवल्या आहेत. तर चला तर आपण या जी-आर मधील काही महत्त्वाचे पॉइंट्स बघूयात. तर पहिली गोष्ट म्हणजे तर पूर्वी सुरू झालेली आणि पेंडिंग असलेली भरती प्रक्रिया आधी पूर्ण केली जाईल. म्हणजेच जुनी प्रोसेस आधी क्लिअर होणार. दुसरी गोष्ट म्हणजे पेंडिंग प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. म्हणजेच भरती ही एकदम स्टेप बाय स्टेप चालणार आहे. तर आता नेक्स्ट सरकारने आरक्षण आणि भरती प्रक्रिया क्लिअर केली आहे. याचा अर्थ ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑर्गनाइज पद्धतीने होणार आहे. तर तुम्ही असा प्रश्न करताल की ही अपडेट एवढी इम्पॉर्टंट का आहे? कारण भरती सुरू होण्याआधी सरकार कार्यालयीन प्रोसेस क्लिअर करते, सूचना देते, नियम फिक्स करते, पेंडिंग मॅटर सॉल्व करते. तर हा जी-आर म्हणजे सिस्टमॅटिक तयारी सुरू झाल्याचा संकेत आहे. पण वनरक्षक भरतीची अजून काही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली नाही. तर कोणतीही कन्फर्म तारीख घोषित केलेली नाही आणि आपण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तर हा टाइम आता वेट करण्याचा नाही, तर हा टाइम पूर्णपणे तयारी वाढवण्याचा आहे. तुमची फिजिकल तयारी तुम्ही चालू ठेवा. तुमची रनिंग प्रॅक्टिस थांबवू नका. तुमचे सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवा आणि ऑफिशियल अपडेट्स फॉलो करा. तयार असतील त्यांनाच याचा फायदा होईल. आणि अजून एक महत्त्वाचा संकेत म्हणजे भरती ही दर 4 वर्षांनी निघते. आता मला भरती होऊन जवळजवळ 4 वर्ष व्हायला आली. अजून एकही भरती झालेली नाही. त्यामुळे नवीन भरती येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तयारी ही तुमची चालू ठेवा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.